नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर पाहत आहोत. स्लिप रिंग इंडक्शन मोटर. गेल्या व्हिडिओमध्ये आपण थ्री फेज इंडक्शन मोटर बघितलेली होती. तर त्याच्यामधलाच जो आहे तो स्लिप रिंग इंडक्शन मोटर. थ्री फेज इंडक्शन मोटरचा रोटर हा शॉर्ट सर्किटेड रोटर असतो. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला होता. तर रोटरच्या प्रकारावरून दोन प्रकार पडलेले आहेत. तर स्क्विरल केज रोटर आणि दुसरा आहे तो स्लिप रिंग. स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि दुसरी आहे ती स्लिप रिंग इंडक्शन मोटर. तर आपण शॉर्ट सर्किटेड रोटर थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये पाहिला होता. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर जी आहे तर त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर इट इज also called slip ring rotor, consist of laminated core having semi-closed slots at the outer periphery and it carries three-phase insulated winding. तर काय केलेलं असतात? Consisting of laminated core having semi-closed slots at the outer periphery of carries three-phase insulated winding. तर त्याच्या भोवतीचे काय कोर जो असतो तो इन्सुलेट केलेला असतो आणि त्याच्यावरती काय केलेलं असतात? वाइंडिंग हे केलेलं असतात. The rotor is wound from the same number of poles as that of stator. तर स्टेटरची जी काय वाइंडिंग केलेलं असतात तेवढे सेम पोल्सच काय केले असतात रोटरवरती पण केलेले असतात. तर रोटरचं पण काय केलं असतात? वाउंड रोटर असतो हा. स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये काय केलेलं असतात की रोटर हा काय केलेला असतो? वाउंड केलेला असतो. वाउंड केलेला असतो म्हणजेच काय? वाइंडिंग केलेलं असतं आणि रोटरचे जेवढे पोल्स असतात तेवढेच पोल्स काय केलेले असतात की स्टेटर मध्ये सुद्धा असतात. नेक्स्ट वन मध्ये the three finished terminals are connected together forming a star point and the three star terminals are connected to the three slip rings fixed on the shaft. तर ह्याच्यामध्ये काय केलं असतात की रोटरवरती तीन स्लिप रिंग बसवलेले असतात आणि ती तीन स्लिप रिंगला एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडून ती तीन टर्मिनल्स काय केले असतात? शॉर्ट केले असतात. एक्सटर्नल रेजिस्टन्स त्याच्यामध्ये काय केले असतात? ऍड केलेले असतात. इथे दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे? थ्री फेज जे काय आहे मोटर दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? स्लिप रिंग. याच्यामध्ये जे आहे ते स्लिप रिंगचे तीन काय टर्मिनल आहेत आणि दुसऱ्या थ्रू काय केलं? एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडून त्याला काय केलेलं आहे? सप्लाय हा त्याच्यामध्ये दिलेला आहे. सुरुवातीला दोन मेन सप्लाय जो असतो तो इथे दिलेला असतो आणि त्याच्यानंतर ना दुसरा जो सप्लाय जो असतो तो काय केले असतात? ती तीन टर्मिनल स्लिप रिंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडून काय केले असतात? शॉर्ट केलेले असतात. तर याच्यामध्ये लक्ष द्या इकडं. तर इथे जे दाखवलेलं आहे तो वाउंड रोटर दाखवलेला आहे. तर याच्या शॉर्टवरती काय केलेलं असतं की
स्लिप रिंग बसवले असतात आणि हे 3 स्लिप रिंग काय असतात की याच्यामध्ये वाइंडिंग थ्रू याच्यामध्ये काय केले असतात स्टेटर मध्ये जे काय सप्लाय असतो त्याच्यामध्ये स्टेटरचे 3 टर्मिनल याच्यावरती जो स्टेटर जो असणार आहे याच्यावरती जो स्टेटर असणार आहे त्या स्टेटरचे काय केलेले असतात 3 टर्मिनल वेगळे काढले असतात त्याला आपण काय केलं असतो आर वाय बी सप्लाय दिलेला असतो आणि त्याच्यानंतर त्याचा रोटरचा जो 3 टर्मिनल असतात स्लिप रिंग त्या स्लिप रिंगला काय केलेलं असतं एक्सटर्नल ऍडिशनल रेझिस्टन्स जोडून काय केलं असतात त्याच्यामध्ये 3 टोकं हे शॉर्ट केलेले असतात परंतु सुरुवातीला काय करतो आपण ज्यावेळी मोटर स्टार्ट करतो त्यावेळेला रेझिस्टन्स सर्किट मध्ये ठेवलेला असतो म्हणजे जेणेकरून सर्किट मध्ये पूर्ण रेझिस्टन्स असतो आणि रेझिस्टन्स असल्यामुळे काय होतं की मोटर ही करंट कमी होऊन त्याचा टॉर्क चांगला असतो आणि मोटर ही फिरायला लागते आणि त्याच्यानंतर आपण जसं रेझिस्टन्स कट करतो पूर्ण रेझिस्टन्स सर्किट मध्ये जाऊन ही 3 टर्मिनल काय होतात शॉर्ट होतात आणि मोटर ही काय करते फुल स्पीड नुसार फिरायला लागते हा जो आहे तो वाउंड रोटर आहे इथे दाखवलेल्या पद्धतीने तर याच्यामध्ये ही जी 3 बसवलेली आहे तर ही काय आहे ती 3 स्लिप रिंग आहेत कॉपरचे असतात ह्याच्यावरती काय केले असतात ब्रश रेस्ट असतात आणि ते ब्रश थ्रू काय केले असतात एक्सटर्नल ऍडिशनल त्याच्यामध्ये काय केलेले असतात की रेजिस्टर जोडून कनेक्ट केलेले असतात प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन अ रोटेटिंग फील्ड सेटअप इन द स्टेटर व्हेन 3 फेज सप्लाय गिवन तर 3 फेज सप्लाय ज्यावेळी स्टेटरला देतो तर त्याच्यामध्ये काय होतं रोटेटिंग फील्ड इज सेटअप त्याच्यामध्ये फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं बदलते चुंबकीय क्षेत्र वेगळं आणि त्याच्यामध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र वेगळं जर 3 फेजचं काय केलं असतं 120 इलेक्ट्रिकल डिग्री मध्ये वाइंडिंग करून त्या सप्लाय दिला असता त्याच्यामध्ये कोणतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतंय तर फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतंय ते फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यानंतर rotating field is set up in the stator when 3 phase supply given 3 phase supply दिल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं फिरतं चुंबकीय क्षेत्र त्याच्यामध्ये निर्माण होतं नेक्स्ट वन मध्ये the stationary rotor cut the revolving field at due to electromagnetic induction and EMF is induced in the rotor conductor ज्यावेळी आपण स्टेटरला सप्लाय देतो त्याच्यामध्ये सेकंडरी ऍक्शन मध्ये काय होतं की रोटर हा त्याच्यामध्ये फिरायला लागतो आणि हा वाउंड रोटर असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की हिच्या कंडक्टर कडून कशाच्या की ह्या वाइंडिंगचे जे काय कंडक्टर्स असतात रोटरचे वाइंडिंग जे असतात ते वाइंडिंग काय करतात ते फिरते चुंबकीय क्षेत्र कट करतात ते कंडक्टर्स आणि त्या कंडक्टर कट केल्यामुळे त्याच्यामध्ये रोटर मध्ये काय निर्माण होतो EMF निर्माण होतो as the rotor conductor is short circuited current flow through them as the rotor conductor is short circuited कारण ज्यावेळी आपण काय करतो ऍडिशनल रेजिस्टन्स जोडून ज्यावेळी पूर्ण मोटर फिरायला लागते त्याच्यानंतर आपण ही 3 टोकं काय केलं असतं त्याच्यामध्ये शॉर्ट केलं असतं म्हणजेच काय यांची कंडक्टर्स जी काय केली असतात ती शॉर्ट केलेली असतात म्हणजे त्यावेळी काय करतो हा स्क्विरल केज रोटर प्रमाणे कार्य करायला लागतो नेक्स्ट it becomes a current carrying conductor in magnetic field and start rotating it becomes a current carrying conductor in magnetic field and start rotating याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये चालू केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यानंतर काय करतो आपण रोटर काय करतो कंडक्टर काय करतो फिरायला लागतो तर याच्यामध्ये काय आहे की इंडक्शन मोटर रोटर चालवून रोटेट ॲट स्पीड लेस दॅन सिंक्रोनस स्पीड याच्यामध्ये काय असतो सिंक्रोनस स्पीड हा काय असतो जास्त तर सिंक्रोनस स्पीड हा कुठे असतो तर फिरत्या चुंबकीय क्षेत्राचा जो स्पीड जो असतो त्यास आपण काय म्हणतो सिंक्रोनस स्पीड म्हणतो आता सिंक्रोनस स्पीड आपण कॅल्क्युलेट सुद्धा आपल्याला करता येतो तर इथे दिलेला आहे द डिफरन्स बिटवीन द फ्लक्स ns अँड द रोटर यानी स्पीड इज कॉल्ड स्लिप स्लिप म्हणजे काय की फिरते चुंबकीय रोटर स्पीड आणि चुंबकीय स्पीड याच्यामधला जो फरक असतो त्यास काय म्हटलं जाते स्लिप असं म्हटलं जाते आपण काय करतो पर्सेंटेज स्लिप करतो पर्सेंटेज स्लिप आपण काढत असताना ns मायनस nr छेद ns into 100 तर याच्यामध्ये काय होतं की ns म्हणजे काय ns म्हणजे
सिंक्रोनस स्पीड. ns म्हणजे काय सिंक्रोनस स्पीड, nr म्हणजे काय रोटर स्पीड. याच्या पद्धतीने आपण काय करतो, याच्यामधनं स्लिप आपण काय करतो याच्यामध्ये माहित करतो. तर स्लिप रिंग मोटरचा कट सेक्शन दाखवला आहे. त्याच्यामध्ये हा जो येतो स्टेटर वाइंडिंग आहे, जो रोटरच्या आतील भागामध्ये वर्तुळाकारामध्ये प्रिपेरिंग मध्ये काय केलं असतात, स्टेटर वाइंडिंग केलेलं असतात. एंड बेरिंग असते, त्याच्यानंतर बेरिंग इथं बसलेले आहे, शाफ्ट आहे, रोटर आहे आणि याच्या आतला जो रोटर जो असतो तो काय असतो, वाउंड रोटर असतो. ही जे इथे 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये शॉर्ट सर्किटेड रोटर इथं दाखवलेला आहे. Now in the 3 phase wound rotor ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದರೊಳಗ ನಾವು ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಮೋಟರ್ ಏನಿದಿಲ್ಲ ಅದರದ ಯಾವ ತರ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರೋಟರ್ ಒಳಗೆ ಏನಿರ್ತೈತಿ, ರೋಟರ್ ಈಗ ವೌಂಡ್ ರೋಟರ್ ಇರ್ತೈತಿ. 3 phase ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟರ್ ಒಳಗೆ ರೋಟರ್ ಇರ್ತೈತಿ, ಅದ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟೆಡ್ ರೋಟರ್ ಇರ್ತೈತಿ. ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟರ್ ದಾಗ ಯಾವ ರೋಟರ್ ಇರ್ತೈತಿ, ವೌಂಡ್ ರೋಟರ್. ವೌಂಡ್ ರೋಟರ್ ಅಂದ್ರೆ ಏನಿರ್ತೈತಿ, ಅದರ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತೈತಿ, ವೈಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿರ್ತೈತಿ. ಮತ್ತೆ ಅದರ ಮೇಲೆ ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಫಿನಿಶಿಂಗ್ ಅದರ ಎಕ್ಸ್ಟರ್ನಲ್ ರೆಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೋ ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಮೋಟರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದ ಇರ್ತೈತಿ. ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಮೋಟರ್ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕಂದ್ರೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಇರ್ತೈತಿ ಲ್ಯಾಮಿನೇಟೆಡ್ ಕೋರ್ ಇರ್ತೈತಿ. ಮತ್ತೆ ಅದ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾವ, ಲ್ಯಾಮಿನೇಟೆಡ್ ಮಾಡ್ತದ, ಸಿಲಿಕಾನ್ ಸ್ಟೀಲ್ ಆಗಿದ ಲ್ಯಾಮಿನೇಟೆಡ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೋ. ಮತ್ತೆ ಅದರೊಳಗ ವೈಂಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತದ, ಅದ್ರ ಸ್ಟೇಟರ್ ವೈಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿರ್ತೈತಿ. ಮತ್ತೊಂದ consist of a laminated core having semi-closed slots at the rotor periphery and carries the 3-phase insulated winding. Next one, the rotor is wound for the same number of poles as the stator. Just stator the pole irtavo ashta pole a rotor ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತೀವಿ, ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ. Next one ಅದರೊಳಗ the 3 phase series terminals are connected together, the forming a star point, and 3 star terminals are connected. 3 slip rings are fixed around the shaft. ಏನು ಮಾಡಿರ್ತೀವಿ, ಎಕ್ಸ್ಟರ್ನಲ್ ರೆಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಶಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಿರ್ತಾರೋ. ಮತ್ತೆ ಎರಡನೇ ಟರ್ಮಿನಲ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಅದ ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದಿರ್ತೈತೆ. ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಥ್ರೂ ದ ಎಕ್ಸ್ಟರ್ನಲ್ ರೆಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಅಡಿಷನಲ್ ರೆಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಅದರೊಳಗ ಕೂಡಿಸಿದಿರ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟರ್ದ ವೌಂಡ್ ರೋಟರ್. ಇದರೊಳಗೆ 3 ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಕಾಪರ್ದ ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಇರ್ತಾವ, ಅದ 3 ಕಾಪರ್ದ ಏನು ಫಂಕ್ಷನ್ ಇದಾವ, ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಇದ್ರೊಳಗ ಫಂಕ್ಷನ್ ಇದೆ. Principle of operation: a rotating field is set up in the stator where 3 phase given supply is given. ಏನಂತಾರೆ ಇದ್ರೊಳಗ ಯಾವಾಗ ನಾವು 3 phase ಸಪ್ಲೈ ಕೊಡ್ತೀವೋ ಅದರೊಳಗ ಸ್ಟೇಟರ್ ಒಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, ರೊಟೇಟಿಂಗ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೀಲ್ಡ್ ಅನ್ನು ತಯಾರಾಗ್ತೈತಿ ಅದರೊಳಗ ಸ್ಟೇಟರ್ ಒಳಗ. ಅದಕ್ಕ ರೊಟೇಟಿಂಗ್ ಫೀಲ್ಡ್ ಇಸ್ ಸೆಟ್ ಅಪ್ ಇನ್ ದ ಸ್ಟೇಟರ್ ವೆನ್ 3 phase ಸಪ್ಲೈ ಇಸ್ ಗಿವನ್. ಸಪ್ಲೈ ಕೊಟ್ಟಿದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಅದರೊಳಗ ರೊಟೇಟಿಂಗ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೀಲ್ಡ್ ಅನ್ನು ತಯಾರಾಗ್ತೈತಿ. The stationary rotor cuts the revolving field and due to the electromagnetic induction and EMF induced in the rotor conductors. ಯಾವಾಗ wound rotor ಸ್ಟೇಟರ್ ಒಳಗೆ ತಿರುಗ್ತಾ ಇರ್ತೈತಿ, ಅದ wound rotor ದ ಕಂಡಕ್ಟರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾವ, ರೊಟೇಟಿಂಗ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೀಲ್ಡ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ಆ ರೋಟರ್ ಒಳಗ EMF ಇಂಡ್ಯೂಸ್ಡ್ ಆಗ್ತದೆ. ಅದರೊಳಗ ವೋಲ್ಟೇಜ್ ಅನ್ನು ಬಿಲ್ಡ್ ಆಗ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್, as the rotor conductor is short circuited, current flow through them. ಯಾವಾಗ ಅದನ್ನ ರೋಟರ್ ನಾವು ಶಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವೋ ಅದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, 3 phase ಇಂಡಕ್ಷನ್ ರೋಟರ್ ಅಂತ ತಿರುಗಲಾಕ ಚಾಲೂ ಆಗ್ತದೆ. It becomes a current carrying conductor in magnetic field and start rotating. ಇದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, become current carrying conductor magnetic field. ಅದರೊಳಗ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೀಲ್ಡ್ ತಯಾರಾಗೋಳಕ ರೋಟರ್ ಏನಾಗ್ತೈತಿ, ತಿರುಗಲಾಕ ಚಾಲೂ ಆಗ್ತೈತಿ. ಸ್ಲೀಪ್
इंडक्शन मोटर रोटर चालू रोटेट at speed less than the synchronous speed. Synchronous speed ಏನಿರ್ತೈತಿಲ್ಲ ಅದ ಸ್ಟೇಟರ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೀಲ್ಡ್ ಇರ್ತೈತಿ ಅದ ಸಿಂಕ್ರೋನಸ್ ಸ್ಪೀಡ್. ಅದನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ, ಮೆಜರ್ ಮಾಡಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ಅದು ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟರ್ ಅನ್ನು ಮಾಡಬೇಕು. The difference between the flux ns and the rotor speed is called slip. Rotor speed and the synchronous speed ಇದರ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಇರ್ತೈತಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರೋ ಸಿಂಕ್ರೋನಸ್ ಸ್ಪೀಡ್ ಅಂತ ಅಂತಾರೆ. ನಾವು ಸಿಂಕ್ರೋನಸ್ ಸ್ಪೀಡ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸಿಂಕ್ರೋನಸ್ ಸ್ಪೀಡ್ ನಾವು ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರೊಳಗ ಸ್ಲೀಪ್ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡೋದು ಇದ ಫಾರ್ಮುಲಾ. ಯಾವ ತರ ಸ್ಲೀಪ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಸ್ಲೀಪ್ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ns ಮೈನಸ್ nr ಡಿವೈಡೆಡ್ ಬೈ ns. ಇದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, ns ಅಂದ್ರೆ ಸಿಂಕ್ರೋನಸ್ ಸ್ಪೀಡ್ ಮತ್ತು nr ಅಂದ್ರೆ ರೋಟರ್ ಸ್ಪೀಡ್ ಇಂಟು 100. ಇದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಈ ತರ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸ್ಲಿಪ್ ಅನ್ನು ಇದರೊಳಗೆ ಕಂಡುಹಿಡಿತೀವಿ. ಇದೇ ರೀತಿ ಸ್ಲಿಪ್ ರಿಂಗ್ ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟರ್ದ ಕಟ್ ಸೆಕ್ಷನ್ ಐತಿ. ಇದರೊಳಗೆ ಸ್ಟೇಟರ್ ವೈಂಡಿಂಗ್ ಐತಿ, ಬೇರಿಂಗ್ ಇದಾವ ಮತ್ತ ಶಾಫ್ಟ್, ರೋಟರ್ ಏನ್ ಇರ್ತೈತಿ, ವೌಂಡ್ ರೋಟರ್ ಇರ್ತೈತಿ. ಮತ್ತ ಈ ಮೋಟರ್ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಹಾರ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಟಾರ್ಕ್ ಸಲುವಾಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಈ 3 ಫೇಸ್ ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟರ್ದ ರೋಟರ್ ಇದೆ. थ्री फेज इंडक्शन मोटर जे आहे तर त्याच्यामधलं आपण काय बघितलेलं आहे की स्लिप रिंग इंडक्शन मोटर बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचं जे सिंपल कॅल्क्युलेशन जे आहे स्लिप रिंग वरती जी काय स्लिप काढणे असू दे किंवा सिंक्रोनस स्पीड काढणे त्याचं जो कॅल्क्युलेशन आहे तो आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहायचा आहे. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर बद्दल तुम्हाला जर काहीतरी शंका वगैरे असल्यास तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये लाईक आणि कमेंट करून तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकता आणि तुमचं शंकेचं निरीक्षण तुम्हाला केलं जाईल. थँक्यू.